त्याच्यासाठी जरा सगळ्यांनी विचार विनिमय नीट करायला पाहिजे आणि मग आपण निर्णय घेऊ ना. देशहिताचा जो निर्णय असेल त्याच्यासोबत आम्ही आणि सगळेच पक्ष राहणारच आहेत. 6 खासदार तुम्हाला सोडून गेले म्हणून आज दौरा काढला, समोर पाहत आहे. मात्र ही जी पक्षाची स्थिती झाली आहे त्या काय स्थिती झाली? आज अनेक लोक सोडून गेले. अनेक लोक नाही गेलेले. तुम्ही दौरा कव्हर केला असतात. मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे मी कुचेष्टेने म्हणत नाहीये, तुम्ही स्थानिक पत्रकार आहात, पण जे माझ्यासोबत मुंबईवरून फिरतायत आणि तुमच्याच माध्यमातून जे काही चित्र राज्यभर देशभर गेलेले आहे, तुफान प्रतिसाद आहे. उलट जे गेलेत त्यांच्या गद्दारीमुळे संतापलेले लोक पुन्हा नव्या द्वेषाने आणि जिद्दीने कार्यरत झालेले आहेत. काही त्यांना कंटाळून गेलेली लोक परत आलेली आहेत. काल काही जणांचा प्रवेश झाला, काही मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की साहेब आम्ही त्रासून गेलो होतो, आम्ही परत आता सक्रिय होतोय. त्याच्यामुळे पक्ष आणि शिवसेना दरवेळेला असा काही कोणी आघात करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला अधिक जोमाने उसळून वरती येते. आणि तुम्ही बघितलं असाल की सरकार पाडलं गद्दारी करून 40 आमदार फोडलेले. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती त्याच्यावरती आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता. त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला, कारण त्यांना मी असं म्हणेन, हा शब्द कदाचित कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष येतो. बिनबापाचा आहे, त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो. एक दिल्ली ते तिकडे एक तिकडे असे त्यांना फोटो वेगळे वेगळे वापरावे लागतात. मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि 9 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. मागील 2 दिवसांपासून तुम्ही ऑपरेशन देवेंद्र म्हणताय, तुम्ही आता सुद्धा म्हणताय त्यांनी जाहीर करावं किंवा त्यांनी मत मांडावं की ते पंतप्रधान पदासाठी तयारी करत आहेत. आता जर का त्यांनी मांडलं की त्यांना तयारी करतायत तर राहतील का ते पक्षात? हाच तर धोका आहे, हाच तर धोका आहे. त्यांनी जाहीर करणं म्हणजे आता जाहीर करणं त्यांनी आत्मघात करणं आहे. 2028 किंवा 29ला ते जाहीर करतील. मग त्यावेळेला प्रश्न विचार, त्यावेळेला याचं उत्तर देईन ना मी. उद्धव ठाकरे तेव्हा पाठिंबा देतील का? मी 2028 2029ला ते जेव्हा जाहीर करतील तेव्हा मी उत्तर देईन. पण महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान पदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला? पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही. तुम्ही म्हणताय की त्यांची मुख्यमंत्री पदाची सुद्धा पुढची धोक्यात येऊ शकते. कारण तुम्ही बघितलं असाल की मी तुम्हाला उदाहरणासकट सांगतोय. एक नितीन गडकरींचं उदाहरण दिलं, दुसरं मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहानांचं उदाहरण दिलं. तिकडे परिस्थिती कठीण असताना सुद्धा शिवराज मामा सगळे लोक त्यांना आता यांना जसं भाऊ 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 चाललेलं आहे तसं शिवराज मामा लोक आपणून म्हणत होते आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे मध्य प्रदेश अनपेक्षितपणाने भाजपा जिंकलं. त्यांना असं वरती वाटायला लागलं की उद्या शिवराज मामा भाजप अध्यक्ष बनू शकतात, उद्या शिवराज मामा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतात. त्याच्यामुळे त्यानं वरती घेतलं आणि आज शिवराज सिंगचं नावही नाहीये. पुढे यशस्वी होणारे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं तुम्हाला म्हणायचं आहे सगळ्यामध्ये? हा भाजपला धोका आहे आणि आता संघाने ठरवायला पाहिजे की पूर्वी असं जे मानलं जात होतं की संघ ठरवेल तो भाजपचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो. आता संघाची तेवढी पकड ही त्यांच्यावर राहिली की नाही हे महत्वाचं आहे. आणि हे फोडाफोडीचं आणि गद्दारीचं राजकारण संघाला मान्य आहे का हा सुद्धा संघासमोर आणि संघाच्या कार्यकर्त्यांसमोर एक प्रश्न आहे जो कोणी बोलत नाही. हाच प्रॉब्लेम झालाय. दोन कोपऱ्यात झाल्यामुळे मधल्यामध्ये सगळेजण जो गोंधळ घालतायत तो त्यांच्या लक्षात येत नाहीये. कोणी तो नाही तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांना असं वाटत असेल की मी त्यांचा शत्रू आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे म्हणून मी ही गोष्ट त्यांच्या मनातली मन की बात मी करतोय. नाही, त्यांनी शुभेच्छा तुमच्या स्वीकारल्यात, तुमच्या सदिच्छा त्यांनी स्वीकारल्यात, ते धन्यवाद म्हणाले. तुम्ही जे म्हणताय तुमच्या दोघांमध्ये जे गोंधळ घालतायत ते बाजूला जातील, तुम्ही पुढाकार घेणार. बघा आम्ही आता हे माझ्याकडे हे नाहीये, शेवटी त्यांच्याकडे उपरवाली की मर्जी आहे. ठाकरे सध्या विरोधकांच्या निशाणावर आहेत दिसून येत आहे. काय कारण असू शकतं? काय याचं कारण असं आहे की ठाकरे कुटुंबाला एक परंपरा आहे. मी मागे माझ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगितलं होतं, आमच्या 5-6 पिढ्या या जनतेसमोर आहेत. ह्यांना तर आधी वडिलांचा पत्ता नाहीये आणि पोराला खासदार आणि केलेलाच आहे, त्याला मंत्री करायचं आहे. म्हणजे सगळं काही आहे ते त्यांच्या पोराला मिळालं पाहिजे, त्यांच्या घराण्याला. ती घराणेशाही नाहीये. पण ठाकरे कुटुंबाची जी परंपरा आहे,
ठाकरे कुटुंबाने काही घ्यायचं नाही, घ्यायचं ते सगळं आम्हीच घ्यायचं, ही त्यांची जी एक वृत्ती आहे. त्याच्यामुळे ते आदित्यला टार्गेट करतायत. पण त्यांच्या पोराचं कर्तृत्व काय काय म्हणून त्याला कोणी खासदार केला, काय करत होता तो, त्यांच्या घराण्यालाही ठाकरे घराण्यानेच आधार दिलेला आहे. टीएनटीचा पेपर फुटला पण विरोधी पक्ष काही रस्त्यावर येत नाही. मग मी कोण आलोय तुम्ही राजकारणासाठी म्हणजे काय, म्हणजे नाही रस्त्यावर विखेंचं म्हणणं आहे का महाराष्ट्रावर उद्धव ठाकरेंनी फिरण्यापेक्षा तो आत्मपरीक्षण करण्याची गरज पक्ष आहे. संघटनेकडे असं कोण बोललं? राधाकृष्ण विखे. त्यांचा नेमका आत्मा कुठे? त्यांचा आत्मा आज भाजपमध्ये, काल परवा आमच्याकडे होता, काल काँग्रेसमध्ये होता, उद्या कुठे त्यांनी आत्म कंट्रोल करावं, कारण त्यांचा आत्माराम कुठे कुठे फिरतोय. आत्मनियंत्रण करावं, त्यांचा आत्मा कुठे ते बघावं. पक्ष संघटनेकडे बदल करण्याची आवश्यकता वाटते का? तुम्ही हे सगळे आता महाराष्ट्र फिरताय, काही 3-4 असे महत्त्वाचे पक्ष संघटनेत बदल भाजपनी जरूर केले पाहिजेत आणि भाजपनी त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. उपऱ्यांना, गद्दारांना डोक्यावर जे आतापर्यंत भाजप उभे करण्यासाठी राबले, त्यांनी घरादारावरती निखारे ठेवले, असे भाजपचे कार्यकर्ते आज उपऱ्यांच्या चटया उचलतायत. त्याच्यामुळे भाजपनी पक्ष बांधणी, पुनर्बांधणी केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. नाही म्हणून मी तेच बोललो ना की लायकी नसलं तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे, ही शहा सेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे. त्याच्यामुळे शहा जाणे आणि ते जाणे आणि देवेंद्र जाणे आणि भाजप जाणे. चला, धन्यवाद.